तो बड़े बड़े दिग्गज यहाँ पर आते जाते सामने से, लेकिन समझ में नहीं आ रहा है। लेकिन चलो कोई बात नहीं, वो भी बुरा नहीं मानते, मैं भी कोशिश जरूर करूंगा पहचानने की। तो कुल मिलाकर यहाँ पर पहले ओवर की बागडोर संभाले गेंदबाज वैभव और शुरुआती बल्लेबाज प्रवीण के साथ गणेश गिरीश सावंत और प्रवीण तैयार होता हुआ। स्ट्राइक पर प्रवीण, स्ट्राइक पर गिरीश, वैभव तैयार पहले बड़ा शॉट वैभव के बल्ले से छोटे मोटी लाइन, कोई चांस नहीं यहाँ पर रोकने का गौरिया को। इसी के साथ इस चौके के साथ ऐसे रन संख्या 4 से बढ़ी, कुल मिलाकर 4 से शुरू हो चुकी है। तो चौका प्रवीण के खाते में। तो अगली गेंद लेकर तैयार फिर एक बार वैभव राइट मोड़ पे दिए गेंद, ये बड़ा प्रहार करने का प्रयास, यहां पर देखिए छटाने वाली फंसाने वाली गेंद, हल्की सी स्किट होती हुई ऑप्शन से बाहर डिग डाली थी। डॉट बॉल खाली गेंद, रन संख्या वहीं पर अटकी हुई 4 पर 2 बहुमूल्य गेंदों की समाप्ति के बाद। ये अगली गेंद इस बार पुनः लेन देन खेल दिया है। यहाँ पर मिड विकेट दिशा में फील्डर मौजूद है, कोई हड़बड़ाहट में, कोई जल्दबाज में, अच्छा थ्रो वहां पर वापसी का बहुत बढ़िया बढ़िया थ्रो, सटीक थ्रो वहां पर आता हुआ। रन संख्या जैसे तैसे 1 से बढ़ी पहुंची 5 पर 3 बहुमूल्य गेंदों की समाप्ति के बाद। देखिए शुरुआत अच्छी थी, वैभव की पहली गेंद पर करारा चौका खेला था, उसके बाद अगर वापसी करनी है तो इस तरह से करनी है, डॉट डालो फिर 1 रन मिलाओ। वैभव पाटिल अपनी गेंदबाजी करता हुआ, वैभव पाटिल कंठोली गांव का ये बेहतरीन नामचीन खिलाड़ी यहाँ पर फील्डिंग की सजावट करता हुआ, क्षेत्र रक्षण की हल्की सी जांच परख करता हुआ, क्योंकि दाएं बाएं का कॉम्बिनेशन भाई जब भी आता है तब सरदर्द साबित होता है। वैभव तैयार, वैभव में काफी क्षमता है, लेकिन यहां पर प्रदर्शित करनी जरूरी है। चौथी गेंद और यहां पर खड़े खड़े खेलने का यहाँ पर समय था, नहीं नहीं गौरव के लिए कोई मौका नहीं है, गेंद गई सीधी लॉन्ग ऑफ के सर के ऊपर से 6 रन। तो 4 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या कुल मिलाकर पहुंची है 11 पर। तो मैं बात कर रहे थे वैभव की, वैभव के लिए शायद ये जो हवा का रुख है, जो बाएं हाथ के बल्लेबाज के लिए कवर या ऑन साइड पर ज्यादा नहीं है, लेकिन ऑफ साइड पर संभवतः ज्यादा सहायता करेगा, और वही ऑफ साइड के सर के ऊपर से खेलने के प्रयास में सबल छक्का मिला था। देखते हैं वैभव क्या करता 5वीं गेंद पर। अच्छी गेंद, ये अच्छा वापसी, बढ़िया वापसी का गेंद, और सीधी गेंद घुसती हुई गिल्लिया को ध्वस्त करते हुए क्लीन बॉल होता हुआ पर गिरीश। पहला झटका, पहला परिवर्तन के तौर पर इस गिल्लियों को उखड़ता हुआ वैभव की इस गेंद को 5वीं गेंद पर पहली सफलता मिली। 5 गेंदों की समाप्ति हुआ, रन संख्या कुल मिलाकर 1 बहुमूल्य विकेट खोने के बाद 11 पर। सचिन नाइक आ चुका है। वैसे सचिन यार सबके चेहरे पर रौनक आ गई कि अब तो कुछ होगा। ये बड़े बड़े नाम यहाँ दिखाई दे रहे हैं, ये टूर्नामेंट बहुत ही शानदार होती जा रही है, दिग्गजों की यहाँ पर चहल मचल करते हुए बड़े बड़े नाम यहाँ पर दिखाई दे रहे हैं। एक और बड़ा नाम है सचिन नाइक, यहाँ पर बल्लेबाजी के लिए आता हुआ। कल भी बहुत बड़े बड़े दिग्गज खिलाड़ी यहाँ पर खेल चुके हैं। तो ये टूर्नामेंट बहुत ही अव्वल दर्जे की बनती जा रही है, 4थे साल में पदार्पण है। तैयार वैभव अंतिम गेंद लेकर, शेवटचा चेंडू घेऊन वैभव जातोय सचिन नाईक साठी। सचिन एक दिग्गज फलंदाज, क्षमतेचा गोलंदाज, क्षेत्ररक्षक या तिन्ही बाजू प्रचंड क्षमता असलेला हा फलंदाज खेळाडू। शेवटचा चेंडू वलयाच्या षटकातला, एक मात्र
शेवटचा चेंडू हा निघतोय वैभव चेंडू घेऊन ओव्हर द विकेट. पंच केला करण्याचा प्रयत्न नाही, अपेक्षा होती पण डोक्यावरून जातो चेंडू म्हणून खराब म्हणून घोषणा करतात पंच. वन बाउन्स अलाउड म्हणून केला जातोय इथं वैभवला. आता मात्र तू बाउन्स टाकू शकत नाही, अन्यथा नो बॉल होईल, फ्री हिट होईल. या जरदरच्या गोष्टी नंतर पण इथे मात्र धाव संख्या एका डझनावर पोहोचली. डझनावर म्हणजेच 12वर. शेवटचा चेंडू वैभवचा सचिनसाठी. आभारची कड लागली, बाहेरची कड लागली होती. इथे मात्र डायरेक्ट डोळा होता, डायरेक्ट हिट झाला आहे आणि इथे मात्र बाद. ओ ओ चले ऐसे नहीं तो मैं ऐसे सही विकेट तो मिला जरूर है, रन भी रोका जा चुका है. और ऐजी की शानदार थ्रो वहां पर आती हुई बढ़िया स्टंप को बिखेर दिया था ऐजी ने. अजिंक्य पाटिल जिसे मैं ऐजी कहता हूं. रन संख्या कुल मिलाकर 2 विकेट होने के बाद 12 पर. आदरणीय प्रणव चौरसिया जी आप मंच पे आ जाइए प्लीज. प्रणव चौरसिया जी आपसे निवेदन है कि आप मंच पे आइए. प्रणव जी आपसे निवेदन है कि आप मंच पे आइए प्लीज सर. यस हैंडसम बॉय, हैंडसम क्रिकेटर. तो यहाँ पर अगली ओवर की बागडोर संभाले कौन भाई, गेंदबाज कौन है? बेहतरीन गेंदबाज विराज तांडेल, यहाँ से बहुत बड़ा नाम है. तो विराज के सामने सचिन, सचिन के सामने विराज. विराज कह रहा हूं मैं, विराट नहीं कह रहा हूं. ये अच्छा कॉल हो सकता था. विराट के सामने सचिन तेंदुलकर, विराट कोहली के सामने नहीं, विराज के सामने सचिन. और बड़ा शॉट, ओहो, जिसे मैं कहता हूं करारा 6 रन. इस तरह की गेंदबाजी विराज आप करोगे तो सचिन में क्षमता है, इसने बहुत बार सिद्ध किया है. तो आपको ये जांचना होगा, परखना होगा. मैंने कहा था अगर ऑन साइड में अगर दाएं हाथ का बल्लेबाज है, मैं बाएं हाथ का नहीं, दाएं हाथ का बल्लेबाज है, राइट हैंडेड बैट्समैन है, तो इसके लिए सहायता हो सकती है क्योंकि हवा का रुख देखिए पश्चिम की ओर से पूरब की ओर बढ़ रही है, तो ये सहायता हो सकती है. तेज हवा का झोंका गेंद को उड़ाया जा सकता है. ये दूसरी गेंद और एक जिसे मैं कहता हूं करारा 6 रन. रन संख्या झपट्टा लगाकर बढ़ रही है. 6 कदमों से छलांग लगाते हुए 24 पर. 8 गेंदों की समाप्ति के बाद सचिन ने जिस तरह की बल्लेबाजी की है, शुरू की है धाकड़ बल्लेबाजी का जो अपना हुनर दिखाते हुए, विराज तांडेल को भी बहुत सोचना होगा, समझना होगा, परखना होगा, सचिन की कमजोरी को भापना होगा, तभी कुछ हो सकता है. अन्यथा इसी तरह से बल्लेबाजी होगी, घातक बल्लेबाजी होगी. विराज तैयार होता हुआ कुछ मंथन करने के बाद ये गेंद और ये गेंद बढ़िया पंच वापस पॉइंट की दिशा में, जिसका पीछा हो रहा. गेंद गई सबसे बड़ी बाहर. 4 रन. भाई इस चिलचिलाती धूप में आप बल्लेबाजी कर रहे हो या आग उगल रहे हो? लगता है सचिन का बल्ला आज बोल रहा है मैं आग उगलूंगा. रन संख्या झपट्टा लगाकर 28 तक पहुंची है 9 गेंदों की समाप्ति के बाद. कहीं ना कहीं स्पॉट बॉयज ने टॉस जीता था, पहले बल्लेबाजी का निर्णय न लेते हुए गेंदबाजी का निर्णय लिया हुआ, जो आमतौर पर लिया जाता है. कहीं वो निर्णय गलत तो साबित नहीं हो रहा है. देखते हैं, अभी भी है 4 ओवर का मुकाबला है. केवल 1.5 ओवर समाप्त हो चुके हैं, 9 गेंदें समाप्त हो चुके हैं और रन संख्या 28 तक पहुंची है. गेंद
ओ ये शायद संभावना है बाहर की आग, बिल्कुल वाइट बॉल का यहाँ पर अंपायर यूनुस शेख द्वारा इशारा आता हुआ। शेखर और मिलिंद ने एक एक रन जोड़ दिया, रनों को पहुंचाया 29 पर। 9 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र 29 वर पोहोचली. शेवटच्या चेंडूवर हा मस्त क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट व्हायला होता तर खतरा झाला असता. डायरेक्ट हिट करणं गरजेचं होतं, पण तिथं मात्र बाल बसता हुआ म्हणजेच आधी थोडक्यात वाचला आहे आकाश. 10 चेंडू संपले, 10 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या 30 वर पोहोचले. बघा 10 चेंडू मध्ये 30 म्हणजे 3 ची सरासरी प्रति षटका चेंडू मागची 11 चेंडू घेऊन जातो. व्हाट अ शॉट! अरे भाई क्या कर रहे हो तू? ये कौन सा शॉट था भाई? भले 4 हुआ लेकिन लेट कर शॉट, ये कौन सा शॉट है भाई? क्रिकेट जगत में ये शॉट बहुत ही बार देखा जाएगा, यूट्यूब वाले तो बार बार देखेंगे भाई. इस शॉट की परिकल्पना करना हम जैसों के लिए बहुत ही अचरज की बात. क्या टाइमिंग! फुटवर्क की तो बात ही मत कीजिए, फुटवर्क नहीं था, वो शरीर वर्क था, बॉडी वर्क था. 4 गेंदें समाप्त हो चुकी इस ओवर की, 5 गेंदें समाप्त हो चुकी है, 1 गेंद अभी भी शेष है. इसका मतलब 11 गेंदों की समाप्ति को रन संख्या 34 पर. ये शॉट जरूर यूट्यूब पे बार बार देखा जाएगा. आकाश का चौका जरूर मिला लेकिन शॉट देखने लायक था. बस 2-3 फुट अंदर शायद गिरा होगा, लेकिन बढ़िया शॉट था आकाश का. इसे कहते हैं पैनी निगाहें. विराज तैयार, ये गेंद डोरी किनारा लगा. गेंद में तेजी है क्या? गेंद में तेजी है, गई बाउंड्री से बाहर. 4 रन. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या तब्बल 38 वर पोहोचले, 38 वर. आणि त्यामध्ये विराच्या या षटकामध्ये तब्बल 26 धावा पडल्या. 26, 3 चौकार, 2 षटकार, 1 नकारात्मक, 1 धाव, म्हणजे एकंदरीत 26 धावा या षटकावरती पडल्या. विराटचं हे थोडंसं मागरं षटक. मागच्या कालच्या स्पर्धेमध्ये 28 धावा पडल्या होत्या, म्हणजेच विराटचं षटक ठीकठाक म्हणूया आपण हवं तर, पण 26 हे काही कमी नाही आहेत, खूप जास्त आहेत. बघूया अजून 2 षटकं आहेत. आता कदाचित अजिंक्यला वाटेल की काय की उगाच 4 षटकांचा सामना मागितला, पण हरकत नाही, अजूनही कमबॅक होऊ शकतं. 2 षटकांची अचूक टप्पेबाजी झाली, अचूक मारा झाला तर कमबॅक होऊ शकतं. धावसंख्या 38 वर पोहोचले, जवळजवळ 19 सरासरी म्हटलं तर चालेल, पण षटकामध्ये आली आहे. सचिन अजूनही आहे, सचिन तापला, इथं आकाशही तापलाय. दोघांनीही फटकेबाजी सुरुवात केली आहे. सचिनच्या खात्यावर 2 चौकार, 2 षटकार, 1 चौकार आहे ऑलरेडी. नो बॉल आणि हा गेला षटकार. स्टेप आउट झाला होता, थोडक्यात घसरला होता पाय बहुतेक गौऱ्याचा, आणि तिथे मात्र हेरलं होतं अबू सुफियान यांनी, अचूक हेरलं होतं. आणि इथे मात्र नोबॉल षटकार म्हणजे 7 धाव मिळतील. 7 धावांचा एक सचिनच्या खात्यात 7 धावा जमा होतील, 7 मिळेल सचिनला. आणि धावसंख्या वाढली, पोहोचली 45च्या घरात. चला प्लीज तिथे घुटमळू नका. जो निर्णय आलाय तो आलाय, फक्त गोलंदाजाशी बोला तुम्ही बस. येस, कदाचित मला तरी वाटतं गौरवला ते लक्षात आलं नसावं की कुठे पाय टाकावा, त्यामुळे गौरव थोडंसं पंचांकडून जाणून घेतोय. तमाम क्षेत्ररक्षकांनी जाणून घेतलंय, कारण येणाऱ्या भविष्य काळात नक्कीच या गोष्टी जाणणं गरजेच्या असतात. गौरवला मात्र अचूक टप्पा राखावा लागेल, कारण दोन्ही फलंदाज भरोशाच्या तरबेज आहेत आणि वरती हिट आहे. आता बघा 77 आलाय, फ्री हिट आहे.
म्हणजे सत्ता तर आलाय, फ्री हिट तर आहेच, धावसंख्या 45 वर आहे. आता बघायचं गौरव कसा या फ्री हिट मधून मोकळा होतोय आणि सचिन या फ्री हिटचा काय फायदा घेतोय. गौरवमध्ये क्षमता आहे, सचिनमध्ये क्षमता आहे, बघायचं कोण वरचं ठरतोय. फ्री हिटचा पटका फुलवण्याचा चेंडू हलक्या हाताने ढकलून दिला पॉईंटच्या दिशेनं. हे प्रेक्षक पिच्छा करतोय, समोर येतोय. तत्पूर्वी एक धाव चालू, 2चा प्रयत्न होताना दिसतोय, 3चा प्रयत्न होताना दिसत नाही. नाही थांबावं लागेल कारण क्षेत्ररक्षण चेंडू आला होता. 2 धावा नक्कीच मिळतात. धावसंख्या 2 ने पुढे सरकते पोहोचते 47 वर. अजूनही 11 चेंडू आहेत. धावगती कदाचित मोठी होईल का, कारण काल आपण पाहिलं होतं वैयक्तिक जर जी मोठी धावगती उभी होती 4 षटकांमध्ये 85 धावा उभ्या केल्या होत्या त्या तन्वी 11 संघानं. फटका फसलाय, बहुतेक फटका फसलाय. इथे बाद होतो. सचिनची खेळी संपुष्टात. एकंदरीत काय तर 3 बाद. आता मात्र धावसंख्या अडकून पडली 47 वर. 2 षटक 2 चेंडूच्या समाप्तीनंतर म्हणजे 14 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 3 बाद 47 वर. वेलकम बॅक. नवीन फलंदाज दिनेश येतोय फलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी. इथे मात्र कुठेतरी सफलता मिळतो गौरवला. गौरवमध्ये क्षमता जबरदस्त आहे. तो जितका फलंदाज चांगला तितका गोलंदाजी चांगला आहे. क्षेत्ररक्षणाची बाजू त्याची मजबूत आहेच, पण इथे मात्र भरोशाच्या सचिनला त्यानं बाद केलंय, त्यामुळे नक्कीच कॉन्फिडन्स प्रचंड वाढला असेल गौरवचा. हा चेंडू पुढचा मी म्हटलं होतं सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू, मात्र तिथे कसरत करावी लागली होती यष्टिरक्षकाला. चेंडू मात्र त्याने जसा बसा थोपवला, थांबवला आणि तेच सर्रास चेंडू होता. सुटला असता तर एक्सप्रेस प्रमाण कदाचित चौकारापर्यंत मागे पोहोचला असता, पण जरतरच्या गोष्टीनं महत्व नाहीये. इथे मात्र चेंडू थांबलाय 47 वर धावसंख्या अडकली आहे. अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या 9 चेंडू काय गती भूत बघायचं. गौरव नेतोय, चेंडू घेऊन चौथा फुल टॉच फटकावला. इथे मात्र क्रिकेट कॉर्नरच्या डोक्यावर सीमा रेषा पार येतो देखला सुंदर षटकार. तर धावसंख्या झपाट्याने वाढली, पोहोचली 53 वर. चेंडू आहे का पूर्वा चेंडू दुसरा द्या. घे 2च आहेत, घे कुठला पण. दरम्यान अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक, म्हणजे एकंदरीत 8 चेंडू येणे बाकी आहेत आणि धावसंख्या तब्बल 53 वर पोहोचली. गौरवच्या या षटकात म्हणाल तर 2 षटकार बसले. एक दुःख आला नोबॉलच्या स्वरूपातला. म्हणजे 7, 8, 9 आणि 6 15 धावा गेल्या या 4 चेंडूमध्ये गौरवच्या. बघूया तो कमबॅक करेल, त्याच्यामध्ये क्षमता नक्कीच आहे. इथे मात्र आकाशात पुढचा चेंडू जिसे मैं कहता हूं करारा 4 विकेट के सर के ऊपर से हवा के साथ साथ घटा के संग संग एक गेंद मेरे संग चलती. इसके कुछ इसी तरह का बल्लेबाजी दिखाता हुआ वहां पर आकाश. लगातार 2 गेंदों पर 2 छक्के. धावसंख्या झपाट्याने वाढली तब्बल 59 वर. 59 वर धावसंख्या बसली. शेवटचा चेंडू आहे, हा निघतोय. गौरव चेंडू घेऊन शेवटचा आला, एक फटका आला. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक 1 बाउन्स होत्यावरून गेला. इथे मात्र विराज वैभव काहीच करू शकला नाही. धावसंख्या 2 ने 6 ने 4 ने वाढत चालले झपाट्याने वाढते. एकंदरीत काय तर 3 षटका संपली, 3 षटका समाप्त. नंतर धावसंख्या होती ती 3 बाद 63. कोणी 6 चेंडू 24 धावांची खेळ, ज्यामध्ये 3
चौकार, 2 षटकार, आकाशची जबरदस्त खेळी. दरम्यान नवीन गोलंदाज मोहन दीक्षित, नवीन गोलंदाज मोहन येतो गोलंदाजीवर. अनेक नावं म्हटली जातात, तू मोहनला गोडखोडा एक्सप्रेस म्हटलास. यस, हरकत नाही, बोलायला हरकत नाहीये. तोच सर्राट गोलंदाज आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये क्षमता नक्कीच आहे चूक टप्प्याचा मार काढण्याची. हा पहिला चेंडू मोहनचा, चांगला फटका, आडवा फटका घेतला. निर्विकरणी क्षेत्ररक्षणात जर आहे, थोडी गफलत करतो, जाणून बुजून करतो की काय असं वाटलं होतं. हो, नक्कीच एकदा मात्र झाली, थांबवलं. या चाणक्य क्षेत्ररक्षणावर एकदा मात्र मिळते. धावसंख्या हळूच काही पुढे सरकते, पोहोचते 63 वर. 64 तू लिहिलं नाहीस, करून टाक 64. वेगळा विचार होता. गॅप धुंडाळली होती, तिथे मोठी गॅप होती फाईन लेगची, ती मात्र ओळखली होती. प्रयत्न होता आकाशचा, पण थोडासा चुकला होता असं म्हणूया आपण. तर अजून एक 4 चेंडू शिल्लक, धावसंख्या 64 वर पोहोचली. हा निघतोय चेंडू घेऊन मोहन, तिसरा चेंडू. मस्त चेंडू, निर्माण चेंडू. हलकी अपील केली होती पंचांकडे, पंच मात्र तटस्थ, शांत, स्थिर. कसला आवाज आला होता का असं जाणवत नाहीये. इथे तरी नाही आला, तिथे आला असेल तर आला असेल. पंचांकडे अपेक्षेने बघतायत की द्या द्या मला आवड द्या, पण पंच आहेत की शांत आहेत, स्थिर आहेत, स्तब्ध आहेत. पण चेंडू मात्र जातोय निर्धाव. चांगला गोलंदाजी आता मी करू शकतो असं म्हणू शकतो मोहन, कारण 3 चेंडू आतापर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव दिली आहे. हा खरं तर स्लॉग ओव्हर आहे, शेवटचा षटक आहे. इथे मारामारी होऊ शकते, कुटाकुटी होऊ शकते, फोडाफोडी होऊ शकते, पण तसं होताना दिसत नाहीये. जखून ठेवलं आकाशला, जखून ठेवलं दिनेशला. ओ ओ ओ, हा खराब असेल बहुतेक, आहे वाईट बॉल आहे. तेवढंच इलेक्शनच्या सोडून जातो चेंडू. धावसंख्या इकडे वाढणारे पोहोचली 25 वर. 3 चेंडू अजून शिल्लक आहेत, धावसंख्या 65 वर पोहोचली. स्वतःच्या वैयक्तिक चांगल्या, मस्त मस्त मस्त, गेला 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 गेला. षटकाराची जास्त भाषा बोलण्याचा प्रयत्न करतोय आता मात्र आकाश. धावसंख्या 6 ने वाढणार आहे. किती? 70 71. धावसंख्या 71 वर पोहोचली आहे. कालचा हायेस्ट म्हणाल तर 84चा होता, 85चा होता, 86चं आव्हान दिलं होतं तन्वी लोन संघानं. तो पार होईल का बघायचा. आला आला, एक आला, फटका फसला, बहुतेक फटका फसलाय आणि बाद. इथे मात्र अचूक झेल टिपते. मयूरच दिसतोय. दरम्यान नवीन अमर शिंदे येतो फलंदाजीसाठी, तर विशाल शहानं एक जबरदस्त झेल टिपला होता. 1 करून इतका आहे, तर फलंदाज आणखीन बाद होतो. धावसंख्या तब्बल 71 वर पोहोचले. अजूनही शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे, निर्माणीचा चेंडू शिल्लक आहे, तो घेऊन जातो मोहन दीक्षित. हा चेंडू वा वा, लाजवाब, बैठा फटका, 6 रन, गेल आउट ऑफ भूमिपुत्र मैदान. अठ्ठ्याहत्तर धावांचं टार्गेट आहे, 78 धावांचं टार्गेट. आता इथे मात्र आव्हान नक्कीच मजबूत आहे असं म्हणू शकतो. 24 चेंडू आणि 78 धावांचं आव्हान खूप महागडं वाटतंय. कागदोपत्री नक्कीच महागडं वाटतंय, पण स्पॉट बॉल मध्ये क्षमता आहे.
तुझ्या आईला कसं त्याला डायरेक्ट भेटला तो बैठा शॉट लागला टायमिंग आला पण तू कसा म्हणला त्यालाच माहिती नसेल मी कसा मारला बॅलन्स गेला तरी पण त्याने सोडला नाही बॅलन्स बॅट नो फिरवला नाही काय टार्गेट होते बघ मोबाईल टार्गेट माहिती आहे यावेळेस 78 भागिले 4 भागिले म्हणजे आपण क्लिअरली बोलू 4 आहे 4-0 5 म्हणजे 19.5 30 मारले मग तुझी प्रतिक्रिया 78 करणे का तुला काय वाटते तेच किंवा ओके सिंपल 10 20 घे ना मग 1 2 3 4 5 6 सोबत नाही दिलं तर 7 8 9 नाही अपेक्षा येस आणि हॅलो 78 रे एक वाईट होता वाईट नंतर 6 गेला आहे पहिल्या बरोबर सगळा होता बरोबर 63 धावा होत्या बरोबर 3 ओव्हरीला बाबा पहिल्या ओव्हरला 12 आलं 63 धावा होत्या पहिली 3 ओव्हरीला त्यानंतर मोहन आला मोहननी 1 रन गेली पाहिजे नंतर 2 जगाचा वेलकम बैक। तो यहाँ पर मैं पहले आवाज देना चाहूंगा शक्ति 11 और स्वरा 11। शक्ति 11 स्वरा 11 अगर आपके कप्तान यहाँ पर आ चुके हैं तो प्लीज संपर्क करें। शक्ती 11 संघनायक आणि स्वरा 11 संघनायक आपण जरी इथं आला असाल तर घडणार संपर्क साधा प्लीज आपणास विनंती आहे। तर माझ्या सोबतीला जोडलेले कुमार एक माझा नवीन उदयोन्मुख समालोचक आहे। कुमार काय म्हणशील 78 धावा आहेत 24 चेंडू आहेत 19 सरासरी काय म्हणशील काय होईल जरी 78 धावांचं समीकरण जरी याच सामन्यामध्ये आपण पाहतोय तरी समोरच्या संघाचा देखील विचार केला तर गौरव बडदे सारखा एक नामवंत फलंदाज आपल्याला या मैदानावर खेळताना पाहायला मिळणार आहे। तर समोर त्याच्या स्ट्राईक इनला आपण पाहतोय तो विशाल शाह दोन्ही खेळाडू मातब्बर आहेत। अनेक विस्फोटक खेळ या मैदानावर एका बाजूला पाहतोय आपण किरण स्मृती घनसोली या संघातून नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वात खेळताना अनेक अर्धशतकीय खेळ याच मैदानावर झळकावलेला हा खेळाडू तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कोपरकर्णे 11 या संघातून एक विस्फोटक फलंदाज म्हणून अनेक मैदानांवर तर फक्त खेळाडू नव्हे तर अनेक क्रिकेट रसिक प्रेक्षक ज्या खेळाडूची खेळ बघण्यासाठी येतात तोच हा फलंदाज। यस बिल्कुल सही और ये गेंद अच्छी गेंद थी। इस बारे में कुछ कहना चाहोगा कुमार इसकी भी तारीफ होनी चाहिए। सचिन जो गेंदबाजी कर रहा है उसमें भी क्षमता भरपूर है। तू शेख तुम्हें सवा शेख तू डाल तुम्हें पात ये क्षमता है सचिन की। और सचिन की बात करें तो पहली गेंद विशाल के लिए बहुत चक्का कर देने वाली देखिए हवा का रुख बीचों बीच अटखेलियां खाता हुआ धूल उड़ती हुई वहां पर और संभावित जो 78 का लक्ष्य है उसका पीछा करना थोड़ा कहीं ना कहीं आसान भी हो सकता है और कठिन भी हो सकता है मुश्किल भी हो सकता है। ये बड़ा शॉट और ये लगा करारा 6 का छक्का। इसी की बात मैं कर रहा था कुमार से भी यही मैं जानना चाहता था कि क्षमता तो है मैं क्षमता के अनुरूप बिल्कुल सराहना करूंगा दोनों में क्षमता है लेकिन क्या बल्लेबाजी होगी क्या सचिन देगा निरंतरता के साथ। देखते हैं तीसरी गेंद लेकर तैयारी गेंद
और फुल टॉस गेंद करा रहा है, शॉट संभव है, यहाँ पर कोई फील्डर नहीं है, वन बाय वाटर बॉटल होने की संभावना और ये गेंद बॉटल से 4 रन। देखिए जहां पर 19.5 का औसत हो तकरीबन प्रति ओवर का, वहां पर अगर 3 गेंदों पर 10 रन मिलते हैं तो यकीनन आने वाले 3 गेंदों पर और अगर 10 रन मिलते हैं तो बस एवरेज पा सकते हैं। लेकिन ये निरंतरता होने के लिए बहुत बड़े शॉट और बहुत काफी देर के लिए आने जरूरी है। सचिन की चौथी गेंद लेकर तैयार, सचिन, ये वही शॉट है क्या जो पिछले इनिंग में देखा था, आकाश ने खेला था, उसी तरह का शॉट यहां पर देखिए। तू अगर इस तरह से मार सकता तो मैं भी मार सकता हूं, ये विशाल ने दिखा दिया यहां पर। यूट्यूब पे देख रहे खिलाड़ी जो भी दर्शक है वो यकीनन इस पल को भी रिपीट करके देखेंगे कि विशाल ने ये शॉट खेला तो कैसे खेला। बढ़िया गेंद, बढ़िया शॉट, 6 का छक्का, रन संख्या 16 पर ये गेंद। ये तो है, ये तो है, ये तो है, इसे तो मैं कहूंगा ही कहूंगा, करारा 6 रन। रन संख्या झपटता लगाते हुए रन संख्या को मिलाकर 22 तक पहुंचे हैं, केवल 5 गेंदों पर। देखिए 19.5 का भले ही स्कोर का हो, प्रति ओवर का लक्ष्य हो, 78 का कुल लक्ष्य हो, लेकिन इस तरह की घातक बल्लेबाजी इस पिच पर बहुत बार देखने को मिलती है। कल भी ऐसी बहुत सी पारियां देखने को मिली थी, 10 गेंदों पर 42 रन ठोके थे कुणाल ने, जो तन्वी लोन की तरफ से खेला था। तो ये पारियां है इस पिच पर, इस मैदान पर बड़ी बड़ी पारियां खेली जा चुकी है। अजिंक्य ने बहुत बड़ी पारियां खेली है, गौरव ने खेली है, तो यकीनन इस पिच पर, इस मैदान पर संभव आने वाले तमाम बल्लेबाज कोशिश जरूर करेंगे। ये अगली गेंद, अंतिम गेंद सचिन की, ये गेंद सीधी लेग स्टंप पर से गई ट्रैवल होते हुए, उम्मीद करें तो वहां दिया जाए, लेकिन नहीं, सीधी गेंद गई लेग स्टंप के ऊपर से, डॉट बॉल, खाली गेंद। कुल मिलाकर पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या कुल मिलाकर हो चुके हैं 22 पर। देखिए पहले में वैभव ने डाला था जिसने केवल 12 रन दिए थे जो कि पहले इनिंग में, लेकिन यहां पर पड़े हैं 22 रन, लेकिन इसका मतलब 10 रन ज्यादा पड़े हैं, तो एवरेज काफी अच्छा है। थैंक यू। शक्ति 11 और स्वरा के बीच यहां पर टच दिया जाएगा। राजेश पाटिल जी से आपसे निवेदन है कि आप दोनों के कप्तानों को टॉस दें यहां पर अगले मैच का पुढच्या सामन्याचं बघूया। शक्ती 11 आणि स्वरा 11 या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल आदरणीय राजेश जी यांच्या शुभ हस्ते दिला जातो। बघूया नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने सुटतो, दोघांच्या शुभेच्छा असेल। शक्ती 11 आणि स्वरा 11। स्वरा ना, शक्तीने जिंकले, शक्ती 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय। अभिनंदन, क्षेत्ररक्षणाचा विचार केलाय, तयार राहायचं आपण या सामन्यानंतर। लगेचच दरम्यान एक चेंडू झाला, ओ खराब आहे का, हो खराब आहे सैरवेर आहे। 18 चेंडू आणि 55 धावांची अजूनही गरज आहे। 18 चेंडू आणि 55 धावा आहेत, थोड्या महागड्या आहेत, पण क्षमता दोघांनी सिद्ध केली आहे। विशालने तर मस्त सिद्ध केलं, गौरवला सिद्ध करायचे आहे। गौरव स्ट्राईक रोटेट करेल की स्वतः प्रयत्न करेल बघायचं आहे। उजव्या फलंदाजासाठी पोषक असं वातावरण, कारण हवेचा झोप जातोय, हा निघतोय। सचिन
मस्त खोदून काढला चेंडू गेला स्वर्णच्या दिशेनं खूप खूप पिच्छा करतोय आडवा गेला पकडला फेकला तोपर्यंत 2 धावा झाले 3चा प्रयत्न विशाल करतोय पण तिथं मात्र गौरवचा इरादा नाही 2 धावाने पूर्णत्व झाले धावसंख्या 2ने पुढे सरकते पोहोचते 25 वर 78च्या अनुषंगाने अजून 53 धावांची गरज येणाऱ्या 17 चेंडूंमध्ये आव्हान थोडंसं कठीण आहे त्यामुळे मोठ्या फटक्यांचीच गरज आहे सचिन लहान आहे पुढचा चेंडू घेऊन मस्त फटकावला मिडविकेट दिशेनं क्रिकेट कॉर्नरला क्षेत्ररक्षण आहे सचिनला क्षेत्ररक्षण करतोय एकदा मात्र नक्कीच मिळते एका दुःखा धावाने काही फरक पडणार नाही गौरव जाणतो त्यामुळे थोडासा वैतागतो तो अजूनही 52 धावांची गरज येणाऱ्या 16 चेंडूंमध्ये म्हणजे कुठेतरी मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि तो फटका कदाचित विशाल पुरवेल का कारण विशालने आतापर्यंत 3 षटकार एक चौकात ठोकलेले आहेत एकंदरीत 6 चेंडूमध्ये धावांवर विशाल खेळतोय बघूया काय करतोय सचिनच्या 3ऱ्या चेंडूला हेलिकॉप्टर उडवला होता थोडासा अपुरा क्रिकेट कॉर्नर क्षेत्ररक्षण एक धाव झाली 2चा प्रयत्न होईल का नाही थांबतोय वा भाई वा चांगलं क्षेत्ररक्षण एकच धाव मिळतोय एका दुःखा से कुछ नहीं होना बड़ा करना चाहिए बड़ा होना जरूरी है 15 मध्ये 51 धावा काढायच्या आहेत 15 चेंडूत 51 धावा काढायच्या आहेत धावसंख्या 27 वर पोहोचली आहे 15 चेंडू आणि 51 धावांचं समीकरण काय होईल काय असेल सांगता येत नाही सचिन तो 4था चेंडू घेऊन नाही गौरव नाही कुठेतरी तुला स्ट्राईक रोटेट करावी लागेल किंवा या मैदानाचा फायदा तरी उचलावा लागेल म्हणजेच गॅप करावा लागेल त्यामध्ये ते तरबेज आहेत पण इथे जर टायमिंग होत नसेल तर तू काहीतरी दुसरा अवलंब करावा लागेल 14 चेंडू आहेत आणि 51 धावा काढायच्या आहेत हवेचा बघा हवा प्रचंड आहे वेग प्रचंड आहे फक्त त्या दिशेनं जसा झुळूक येईल त्या दिशेनं फटका खेळणं गरजेचं आहे निघतो सचिन चेंडू घेऊन 5वा आला फटका मस्त अनुभव आहे कदाचित गेला साल करत 9 चान्स पापुलदार 4 रन्स अब बची है 13 गेंदें और 47 रन बनाने हैं देखिए 13 में 47 बनाना बहुत ही कांजों पर यकीनन मुश्किल दिखाई दे रहा है लेकिन संभावना है ये खराब शॉट यकीनन विशाल भी अपने आप से नाराज है कि ये तूने गलत शॉट खेल बैठा गौरया यकीनन यहाँ पर दूसरे ओवर की समाप्ति 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या कुल मिलाकर 31 पर 15 का 15.5 का औसत तो आ चुका है लेकिन 19.5 का औसत जरूरी है अब गेंद भी बची है 12 रन निकालेंगे 47 दिनेश बॉलिंगला 2 ओव्हरला किती पाहिजे 47 वेलकम बैक 12 चेंडू आणि 47 धावांचं समीकरण 12 गेंद्यावर 47 का रन का लक्ष्य दिनेश आ चुका है नया गेंदबाज दिनेश नवीन गोलंदाज आला इथे मात्र विशालला काय ती फटकेबाजी करायची आहे फटकेबाजी हाच शब्द खरा तर सार्थक ठरेल कारण तब्बल 12 चेंडूत 47 धावा कुटायच्या आहेत कुटाव्या लागतील नाही हा फटका फसला एक धाव मिळाले एका धावाने काही फरक पडणार नाहीये दोन्ही संघाला काही फरक पडणार नाहीये ना इकडे फायद्याचं ना तिकडे फायद्याचं आता 11 चेंडूत 46 धावा काढायच्या आहेत त्यामुळे बघू स्ट्राईक रोटेट करेल गौऱ्या की
स्वतः प्रयत्न करेल पुन्हा एकदा हवेच्या झोताप्रमाणे. बघा हवा तेज आहे, तर्रार आहे. हा निघतो, चेंडू घेऊन दिनेश दुसरा. ये बात, फटका फसलाय की काय? गेला 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 गेला. मस्त 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 क्षेत्ररक्षण, वा बाई वा. क्षेत्ररक्षण असावं तर असं नक्कीच त्यानं तब्बल 5 धावा वाचवल्या असं म्हणू शकून. गिरीश सावंत, वाह भाई वाह गिरीश, बढ़िया. अभी भी 45 रन दूर, आने वाले 10 गेंदों से संभव है. जी हाँ संभव है, 10 में 45 बनाया जा सकता है. ये गेंद बड़ा शॉट, फ्लैटी शॉट, गेंद गई सीधी सचिन के हाथ में और आउट. विशाल की पारी समाप्त. ये गेम बढ़िया शॉट समझ ये भी कैसे हो सकता है सचिन के हाथ में. आउट. तू चल, मैं तेरे पीछे ही आता हूं. एक और विकेट का पतन यहाँ पर. इस बार अब गेंद बची है 8 और रन निकालने में 45. अब लक्ष्य बहुत मुश्किल है लेकिन संभव है. क्रिकेट है वे संभव है. मैं हमेशा प्रोत्साहित करता हूं जो कमजोर दिखा देता है. मैं प्रोत्साहित करूंगा पर बल्लेबाजों को थोड़ा प्रयास करो, हो सकता है. 8 गेंदों पर 45 मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है. 8 चेंडू आहेत आणि 45 धावांचं समीकरण अजून शिल्लक आहे. त्यामुळे दिनेश बघूया हॅट्रिक वर पोहोचलाय का? पोहोचलाय. कारण कालच्या दिवसभरात पंढरी 11 बी संघाचा विजय बोबरेने हॅट्रिक मिळवली होती. 4 धावा देऊन त्यांनी सलग 3 गडी बाद केले होते. त्यानंतर तन्वी 11 कोपरखान्याच्या अतुलनं नॉर्डन ट्रिपल विकेट जबरदस्त गोलंदाजी केली होती. नदन टाकून ट्रिपल विकेट हॅट्रिक मिळवली होती. अशा अतुल आणि विजयच्या नंतर आता एक सोनं संधी दिनेशच्या हाती लागली आहे. बघायचं तो हॅट्रिक मिळवतोय का? 8 चेंडू आहेत, 45 धावा आहेत. वैभव येतोय फलंदाजीसाठी 8 चेंडू 45 धावांसाठी. हवा जबरदस्त आहे, फक्त तो फटका खेळणं गरजेचं आहे. मस्त तुम्हाला हवा साथ देईल. हा निघतोय चेंडू घेऊन दिनेश हॅट्रिकसाठी. हा चेंडू फसगतीचा चेंडू होता. बॅटची कडा लागली होती किंवा माहिती नाही पण चेंडू मात्र हातात नव्हता गेला. चेंडू जातोय इथं मात्र हॅट्रिक उद्ध्वस्त होतीये पण डॉट बॉल. 7 चेंडू औपचारिकता 45 धावांची. दरम्यान एक औपचारिकता. हा डॉट कर ना. पुन्हा एकदा दिनेश जाईल चेंडू घेऊन शेवटचा 3ऱ्या षटकातला. क्लीन बॉल. मागून दरवाजा उघडा होता, चोरांनी चोरी केली त्याप्रमाणे इथे मात्र अचूक टप्प्याचा भेदक मारा गेला होता. धावसंख्या आता मात्र आटोक्या बाहेरची, कारण 6 चेंडूत 45 धावा काढायच्या आहेत. आव्हान खूप कठीण आहे, खूप कठीण यासाठी की 6 मध्ये 36 होताना पण पाहिलंय. पण इथे मात्र 45 धावा काढायच्या असतील तर मात्र काहीतरी मिराकल करावं लागेल, जादू करावी लागेल, मोही टाकावी लागेल काहीतरी गोलंदाजावर, तरच होऊ शकतात. प्रवीण येतो गोलंदाजीवर. तो यहाँ पर नया बल्लेबाज अब यहाँ पर मिलाया जाता हुआ
लेकिन युवराज के लिए कुछ करने के लिए कुछ खास नहीं है, वो जो भी करेगा वहां पर साइड पर जो है वो गौरव करेगा। प्रवीण आया है गेंदबाजी का जिम्मा संभाले हुए, 6 गेंद है और 45 का लक्ष्य है, 7 उन्होंने 45 धावन से निकल। हाँ निकते पहले चली गेंद, आला 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 दे रहा है गौरिया दे रहा है, लेकिन कड़क है, करारा 6 का छक्का। चलिए कोई बात नहीं, एंटरटेनमेंट ये आपके हाथ में है। करिए एंटरटेनमेंट तमाम दर्शकों का जो यूट्यूब पे देख रहे हैं उनका, और जो आपके प्रशंसक है, आपके चाहने वाले, उन्हें आप प्रोत्साहित कीजिए, उन्हें आप लालायित कीजिए। आने वाले 5 गेंदों पर अगर 39 रन बनाने हैं तो बड़े शॉट खेलने का भरपूर प्रयास कीजिए। रन संख्या 39 पर अभी और 39 रन बनाने हैं। ओ ओ ओ ओ ओ ये एक ही रन मिल पाएगा, स्ट्राइक जरूर रोटेट होगी, 1 रन की सहायता से कुछ होने वाला नहीं है। अब केवल औपचारिकता बचती हुई यहां पर। और बड़ा शॉट, चलो एंटरटेनमेंट हो रहा है, कड़क करारा 6 रन। बस फायदा तो होने वाला नहीं, लेकिन आपका अभ्यास होता रहेगा, आपको आपकी क्षमता को परखने का एक और मौका मिल सकता है। आप जब भी इस तरह की बल्लेबाजी करोगे तो रन संख्या जरूर बढ़ेगी, हौसला बढ़ेगा। 47 झाला 47 झालं। और एक बड़ा शॉट, लेकिन ये अंदर है, ये अंदर कैच हो सकता है, और ये कैच आउट। केवळ औपचारिकता बची है, क्योंकि 78 का बहुत बड़ा स्कोर है, 78 धावांचा पीछा करायचा आहे, अवघे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धाव संख्या फक्त आणि फक्त 47 वर अडकली आहे। शक्ती 11 संघ आपण तयार शक्ती 11 संघ आपण तयार शक्ती 11 संघ नायक आपण तयार आपण गोलंदाजी घेतली आहे, लगेच मैदानात ताबा घ्यायचा आपण। ये करारा, चलो एंटरटेनमेंट हो रहा है, बढ़िया गौरव, ये बात होनी चाहिए। एक और छक्का, कुछ खास फर्क नहीं पड़ेगा, लेकिन आपकी क्षमता और उभर कर आएगी, आपके प्रशंसक और बढ़ेंगे। गेंदबाज प्रवीण की गेंदबाजी पर ये तीसरा छक्का लगता है। रन संख्या पहुंची कुल मिलाकर 53 पर, 78 के अनुरूप अभी बहुत 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 दूर है, दिल्ली बहुत दूर है, लेकिन केवल औपचारिकता बची है 1 गेंद की। ये अंतिम गेंद लेकर तैयार, एक और फ्लैटी शॉट सचिन के हाथ में, ये विनिंग शॉट नहीं हो सकता, विनिंग कैच हो सकती है। जी बिल्कुल, बहुत बहुत अभिनंदन हो स्पोर्ट बॉय, बहुत बहुत धन्यवाद, इस टूर्नामेंट में आपका सहयोग रहा। आरव 11 बहुत बहुत अभिनंदन हो, आपने इस मैच को बड़े आराम से जीता है।